आणि आता फक्त याच्यासाठी थोडंसं बोलायसाठी बसली होती मी, आराम करायला. थोडं गार्डनमध्ये थोड्या रील्स बनवल्या, थोड्या जास्त नाही, पण मला असं म्हणायचं होतं की मला मंदिर बघून मला खूप छान अनुभव आला. तुम्ही आहे ना तो मंदिर पूर्ण बघा, आणि किती ते आरती वगैरे घेऊन येतात, त्यांच्या ताटात पैसे म्हणजे बघा, मी फरक नाही करत आहे, पण मी एक रियालिटी सांगते का मला काय अनुभव आला मंदिरामध्ये गेल्यावर. इतकं छान, इतकं मस्त दर्शन झालं ना, आणि मनसोक्त मला व्हिडिओ काढून दिले. तुम्हाला जे दर्शन दिलं, आजच आपण जर आपल्या मंदिरांमध्ये गेलो असतो तर खरं सांगा, तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला मंदिरामध्ये दर्शन असं भेटलं असतं का, तुम्हाला व्हिडिओ काढून भेटला असता का, एक फोटो काढून भेटला असता का. म्हणजे इथे बघा, कारण व्यवहार स्वच्छ आणि निर्मळ आहे. हां, बोलायचं तात्पर्य एवढंच आहे. पण कसं आहे, जर आपल्या पण इकडं असं झालं देवस्थान किती छान आहे बघितलं ना, जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला खरंच छान अनुभव येईल. तुम्ही बघाच. माझी तर मनापासून इच्छा आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघा, लाईक आणि शेअर तर नक्कीच करा. असं मला असं वाटतं मनापासून. व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला बघा, इंस्टाग्रामला जर ही क्लिप बघत असाल तुम्ही तर आपलं यूट्यूब चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे बघा तुम्ही. खरंच मला इतका भारी अनुभव आला आहे ना, मला खूप मस्त वाटलं. चप्पल ठेवायला दिलं तर त्याला मी स्वतःच आपल्या पद्धतीने दिले. पुजाऱ्यांनी पण 1 रुपया पण नाही मागितला. सर स्थानिक लोकांकडून सुद्धा नाही मागते ते, त्यांनी स्वतः म्हणजे मी त्यांना स्वतःहून जाऊन बोलली की मला सर स्कॅनर द्या, कारण माझं ऑनलाईन पेमेंट असतं, कॅश माझ्याकडे आता आजकाल नसते. मी आतले मोठे झाले तुमच्या आशीर्वादाने, पण माझ्याकडे कॅश नव्हती, तर मग त्याच्यामुळे मी त्यांना स्कॅनरने पैसे दिले, आणि बाकीचे पैसे म्हणलं मला चेंज द्या, मला बाहेर पैसे द्यायचे. ते मागितलं कोणी नाही, मी माझ्या स्वतः मनाने दिला. अनुभव कसा आहे ना, मी तुम्हाला त्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केला, आणि ते मी इंस्टाग्रामला पण आहे, आणि कोणत्या याला यूट्यूब चॅनलला, जे तुम्हाला आता बायोमध्ये लिंक आहे, सुप्रिया ब्लॉग्स डेली स्ट्रगल करून आपलं चॅनल आहे माझं आहे. मग तो जो हा DP इथे आहे ना, तोच DP तिकडे पण आहे, आणि तुम्ही बघा. खूप मन इतकं प्रसन्न झालं ना, सांगायला काही शब्दच नाही मला. खूप म्हणजे असं दर्शन मला जिंदगीत पहिल्यांदाच भेटलं. तुम्ही जाऊन चॅनलला व्हिडिओ नक्की बघा. बघा, मी फरक नाही करत आहे, पण फक्त मला सांगायचं तात्पर्य एवढे. जर आपलं काही इकडं पण असं झालं तर बापरे किती छान होईल बघा. नुसतं खूप आहे, खूप डेलीचं असो, डेली मंदिर जरी असलं तरी पूजा किती व्यवस्थित आहे. देवी देवतांचं व्हिडिओ काढून दिला, पाया पडून दिलं. मी किती वेळेस गेली असेल पाया पडायला, व्हिडिओच्या निमित्ताने मी 4-5 वेळेस जाऊन आले मंदिरात. पण मला कसं नाही, अजिबात असं नाही का चला 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 निघा आम्हा नाही. इतके प्रेमळ ते पुजारी पण, इतके भारी, खूप शब्दच नाही आहे मला. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, आणि यूट्यूब चॅनलला पण जाऊन बघा, आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला बघत असाल तर फॉलो नक्की करा. खरंच बघा. धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ बघितलं माझा, खूप छान वाटलं, बरं वाटलं. धन्यवाद.